बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्या पाहायच्यात। सुरुवात करूयात वारकऱ्यांच्या बातमीनं। वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। यासह विमा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवण्याचेही मुख्यमंत्र्यांचे निर्देश। दरम्यान यंदा डीजे मुक्त वारी करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरातनंतर आता महाराष्ट्रामध्ये विजेचं बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली सुरू। 12,415 शासकीय महिला कर्मचारी लाभार्थ्यांकडून वसुली, तर पुरुष लाभार्थ्यांकडून सुद्धा रक्कम वसूल केली जाणार। अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। लग्नपत्रिकेवरती लवकरच नवरा नवरीच्या नावापुढे आता जन्मतारीख लिहावी लागणार। राज्य सरकार लवकरच या संदर्भात नियम लागू करणार। बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न, तर अनेक जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी आता टीसीएस कंपनीच्या मॅनेजरला आरोपी केलंय। कंपनीचा यामध्ये कोणताही सहभाग नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती। रायगडच्या कशेडी घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, तर चोळई गावाजवळ ही घटना घडली आहे। तर भोगाव हद्दीतील डेंजर झोनमध्ये सुद्धा दरडीचा धोका कायम। मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू। दरड कोसळल्यामुळे रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 2 दिवस बंद। पायरी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अक्षरशः कहर। रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अलिबागमधील देहेन गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती। पुलाच्या अर्धवट कामामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। रायगड जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाही। जळगावच्या रावेरमध्ये अहिरवाडी परिसरात मुसळधार पाऊस। अहिरवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुराचं पाणी शिरलं। शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं। 100च्या वर विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते। लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाला सुरुवात। जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। पावसामुळे ओढे नाले प्रवाहित। हिंगोली शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणीच पाणी, तर अद्याप पेरणीयुक्त पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच। जळगावच्या अंमळनेर कळमसरे या परिसरामध्ये शेतांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे कापूस मका या पिकांचं नुकसान। पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे जोरदार पाऊस झाल्यानं नाल्याला आलंय थेट या ठिकाणी नदीचं स्वरूप, तर पाणी थेट शेतात शिरलंय। पहिल्याच पावसामध्ये जालना शहर महानगरपालिकेसमोर पाणी तुंबलं। मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच हे पाणी साचलंय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये 1.5 तास ढगफुटीसदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर। जरंडी जवळील पुलावरील माती वाहून गेल्यामुळे वाहतूकही ठप्प। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू। पहिल्याच पावसात जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। रिसोड तालुक्यातल्या वाकद परिसरामध्ये गेल्या दमदार पावसाची नोंद, तर मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। नागपूर महापालिकेचे एमआयएमचे नगरसेवक शकील पटेल यांनी स्वतः सिव्हर लाईनमध्ये उतरत सफाई केली आहे। नागरिकांच्या तक्रारी असून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याचा शकील पटेल यांचा आरोप। दरम्यान ताजबाग परिसरातील सिव्हर लाईनमध्ये उतरत नगरसेवक शकील पटेल यांनी सफाई केली आहे। भिवंडीमध्ये नाल्यातील कचरा बाहेर न काढता पुढे ढकलण्यासाठी कामगारांची कसरत। कामगारांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल। नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नालेसफाई न झाल्यामुळे पाणी साचण्याचा धोका वाढला। कल्याण पूर्वेतील नाले अद्यापही साफ झाले नसल्याचं महापौर हर्षाली थविल यामुळे आक्रमक, तर हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्याला फोनवरून झापल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर दिखाव्याचा आरोप करत महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये केंद्राच्या 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी उद्दिष्टाला खीळ, तर बाजार समितीमध्ये जास्तीचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शासकीय खरेदीकडे पाठ। लासलगाव बाजार समितीमध्ये ए ग्रेड कांद्याला 2,627 रुपयांचा भाव। शासकीय दरापेक्षा तब्बल 897 रुपये अधिकचा दर। बुलढाण्यामधील खामगाव परिसरामध्ये 24 तासात 30.2 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यामध्ये एकूण 47.4 मिलीमीटर पाऊस। 6 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे कापूस लागवडीलाही सुरुवात। बुलढाण्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या जानेफळच्या हळदीचा पहिला निर्यात कंटेनर दुबईला रवाना। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले। बीड केज तालुक्यामध्ये टाकळी इथल्या विलास घुले खून प्रकरणामध्ये एसआयटी गठीत। आयपीएस वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्यात आली आहे। हत्येतील 9 आरोपींना आतापर्यंत अटक, तर पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाचंही नाव। जालन्यातील परतूर या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा पाकिस्तानी गाण्यावर डान्स केल्यानं
हे प्रकरण आता तापलं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लहान मुलांच्या डान्स दरम्यान पाकिस्तानी गाण्यावर डान्स केल्यामुळे वाद झाला. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने भूसंपादन केलं जात असल्याचाही आरोप. प्रशासन आणि मंत्र्यांच्या बैठका होऊन सुद्धा न्याय मिळत नसल्याची तक्रार. गोंदियाच्या आमगावमधील रस्ते दुरुस्ती आणि प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. संच मान्यतेसंदर्भातील नव्या मसुद्याविरोधात आता अमरावतीमध्ये विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन आक्रमक. प्रचलित निकषांना डावलून नवीन संच मान्यता लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संघटनेचा आरोप. केडीएमसी महासभेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सभागृहात प्रवेश बंदी. महासभेच्या वार्तांकनासाठी फक्त दैनिक वृत्तपत्रांच्याच प्रतिनिधींना परवानगी, तर पत्रकारांचे महापालिका मुख्यालयामध्ये आणि स्थायी समिती सभागृहाबाहेर आंदोलन. सोलापूरच्या करमाळ्यातील कुंभेजमध्ये स्मशानभूमीला जागा मिळावी यासाठी नागरिक आक्रमक, तर तहसील कार्यालयासमोर तरुणांचं उपोषण. आंदोलनाच्या वेळी ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 2084 पैकी 391 शाळांची दुरावस्था. छतगळती, तुटलेले दरवाजे, खिडक्या तातडीच्या दुरुस्त करण्याची गरज. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. सोलापुरात सीना नदीचं पात्र कोरडं पडल्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पिकं जळून खाक झाल्याचं चित्र. दरम्यान दुसरीकडे भर दिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह. अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीमध्ये पुन्हा धाडसत्र. निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त. साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई. काही दिवसांपूर्वीच शिर्डीमधील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी रामेश्वर बंडे विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना. 7 वर्षाची मुरडीवर 50 वर्ष नराधमाकडून अत्याचार. टोमॅटो देण्याच्या बहाण्यानं घरात बोलावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. तर सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये विषारी दारूमुळे वृद्धाचा मृत्यू. तर वाटांबरे या गावातली ही घटना. अवैध दारू विक्रीवर कारवाई करा, अन्यथा मृतदेह महामार्गावर ठेवू. गावातील नागरिक संतप्त. नवी मुंबईच्या दिघ्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. तर 10 ते 12 जणांच्या 2 गटांचा एकमेकांवर लाकडी दांडके, दगड आणि इतर वस्तूंनी हल्ला. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट. तर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या वेल्हाणे खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये तोडफोड. अज्ञाताकडून तोडफोड झाल्याची माहिती, तर आरोपीवर कारवाई करण्याची आता मागणी. रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये वेल्डिंगच्या कामावरून 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये 6 जण जखमी. या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना अटक केली आहे. इचलकरंजीमध्ये 7,000च्या व्याजातनं 1.5 लाखांची वसुली करणार. तर हा आरोपी सावकाराला अटक. सर्जेराव कुंभार असं या आरोपीचं नाव. तर आरोपीनं संबंधित पीडित महिलेचा छळ केल्याचंही समोर. कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी. अकोला शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील गायनिक ओपीडीजवळ नव्यानं बांधलेल्या भिंतींच्या विटा निखळल्या. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप होत असून रुग्णांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न यामुळे ऐरणीवर. रायगडच्या खालापूरमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा संपन्न. कृषी विभाग, पंचायत समिती आणि खालापूर तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं या मेळाव्याचं आयोजन. मुंबईच्या डोंगरीमधील आमदाराच्या इमारतीमधून लाखो रुपयांची एसयूव्ही कार चोरल्याची घटना. 20 दिवस उलटून सुद्धा पोलीस आरोपींच्या शोधात. चोरीची गाडी बदललेल्या नंबर प्लेटसह अटल सेतूवर ही गाडी दिसली आहे. नागपुरात दुचाकी चोरट्याला नंदनवन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विवेक ढाकणे असं या आरोपीचं नाव. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. तर 13 दुचाकी या प्रकरणी जप्त. साताऱ्यामध्ये डिलिव्हरी बॉयच्या आडून घरपुड्या करणाऱ्या ओंकार बाबरला शहर डीबी पथकाकडून अटक. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, 4 चाकी आणि मोबाईलसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. मीरा भाईंदरच्या काशीमीरा भागामध्ये घरफोडी करणारे मायलेक अटकेत. चोरीचे दागिने खरेदी करणारा ज्वेलर्स हितेंद्र चोरडिया हे पोलिस. तर 68,70,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. वाशिमच्या रिसोड मालेगाव मार्गावर अपघातामध्ये 1 जण ठार. तर खासगी गाडीचा टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटल्यामुळे अपघातामध्ये 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती. रिसोड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बिबखेडमध्ये हा अपघात. कल्याण डोंबिवलीमध्ये 380 धोकादायक अनधिकृत होर्डिंग्ज. प्रशासनाकडून 48 तासात 4 होर्डिंग जमीनदोस्त. धोकादायक होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू. सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळला. विद्यापीठातील अहिल्या देवींच्या स्मारकाचं काम संथ गतीनं. पदाधिकारी याविरोधात आक्रमक. स्मारक समितीमधील शरणू हांडेंकडून भंडारा उधळत निषेध व्यक्त.
सोलापुरातील चित्रकारानं रेखाटलं दुष्काळग्रस्त भागातील वास्तव. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेच्या भावना या चित्रातनं व्यक्त.